आणि काँग्रेसला एक स्वीकृत असल्यामुळे दोघांकडनं स्वीकृत होणे अपेक्षित होतं. उपनगराध्यक्ष निवडीसाठी गटनेते भूपेंद्र कांबळे यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला होता आणि भाजपकडून विक्रम ताड यांचा एकमेव अर्ज आला होता. उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी भूपेंद्र कांबळे यांनी आपला अर्ज मागास काढून घेतला, पण स्वीकृत निवडीसाठी बराच ड्रामा झाला. त्या स्वीकृत ह्यासाठी महादेव कोळी आणि सुजितसिंह शिंदे ह्या दोघांचा अर्ज आला होता, पण काँग्रेसला ह्या दोघांना पण करायचं नव्हतं. त्यामुळं त्यांनी गटनेत्यांनी स्थगितीचं पत्र आणलं होतं की बाबा आम्हाला स्थगिती द्या, पुढच्या मिटिंगला आम्ही आमचा स्वीकृत नगरसेवक निवडू म्हणून त्यांनी स्थगितीचं पत्र आणलं होतं. पण नियम सांगतो की या मिटिंगला निवडी होणे हे आवश्यक होते. त्यांना त्याची माहिती नसल्यामुळे, अपूर्ण ज्ञान असल्यामुळे त्यांनी त्या स्थगितीचं देऊन पत्र अडकले आणि भाजप नगरसेवकांनी सगळ्यांनी एकच मुद्दा मांडला की नियमाप्रमाणे अनुक्रमे पहिला नंबर अनुक्रमे नंबर जो आहे ते महादेव कोळी यांची निवड होणे हे कायद्याला धरून आहे आणि महादेव कोळी यांची निवड व्हावी म्हणून भाजप नगरसेवक भांडत होते. तर आम्हाला स्थगिती मिळावी, आम्ही दुसरा उमेदवार करणार आहे म्हणून काँग्रेस भांडत होती. आणि यातून कायद्याला हे करून मुख्याधिकारी नगराध्यक्षांनी 4 ठिकाणी चौकशी करून अनेक अधिकाऱ्यांना विचारून शेवटी महादेव कोळी यांची निवड स्वीकृत म्हणून निवड केली. काँग्रेसकडून स्वीकृत निवड झाली ती भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्यामुळे. त्यामुळे जत शहरात कोळी समाजात उत्साहाचं वातावरण आहे. महादेव कोळी यांच्यावर मागच्या निवडणुकीच्या वेळी पण विक्रमदादा सावंत यांनी अन्याय केला होता. विक्रमदादा सावंत यांनी स्वतःच्या मुलाला उमेदवारी देण्यासाठी महादेव कोळी यांचा हक्काचा वाढ असलेला प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांची उचलबांगडी करून प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांना पाठवलं होतं. त्यामुळे महादेव कोळी यांचा त्यांचा पराभव झाला आणि स्वीकृतीच्या वेळी पण तोच किस्सा गिरवण्यासाठी, घराणेशाही जीवन ठेवण्यासाठी त्यांनी महादेव कोळी यांचा पत्ता कट करायला ठरवलं होतं. पण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ते हाणून पाडला व महादेव कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला